जळगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील 2 महिन्यांपासून बंद असलेल्या घरात झालेल्या मोठ्या घरफोडीचा गुन्हा MIDC पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 2 दिवसात उघडकीस आणला आहे। या प्रकरणात 2 आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी राजेंद्र दुसाने हे कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास असताना 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती मिळाली। ते तातडीने जळगावात पोहोचले आणि घरातून LED TV, फ्रीज, कूलर, गॅस शेगडी, तांबे पितळी भांडी यासह एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले। यानंतर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांवर बारीक नजर ठेवली। 13 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीनगर भागात सापळा रचून पहिला आरोपी संदीप तुळशीराम शेवरे याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि साथीदार राहुल सुप्रीत चौधरी तसेच एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे सांगितले। यानंतर 14 नोव्हेंबर रोजी दुसरा आरोपी राहुल चौधरीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला। गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे।